मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुका आता जवळ येत आहेत आणि त्या जशा जवळ येत आहेत तसं देशातलं राजकीय वातावरण तापताना दिसतंय. 18 तारखेला 2 बैठका झाल्या. त्या 2 मोठ्या बैठकांमधली एक बैठक दिल्लीला झाली. त्या बैठकीमध्ये एनडीए म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचे सदस्य सहभागी झाले, जे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष होते. आता यांची संख्या किती होती तर 38 होती. एवढी मोठी संख्या असून सुद्धा यांची ताकद किती आहे हे आपण पुढे बघणार आहे. पण महाराष्ट्रामधून या एनडीए मध्ये कोण कोण नेते होते, कुठले कुठले पक्ष होते, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेची शिवसेना, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती पक्ष आणि चौथा पक्ष होता विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष. तर असे हे 4 पक्ष होते एनडीएच्या बैठकीला. दुसरीकडे बेंगलोरला ताज हॉटेलमध्ये विरोधी पक्षांची एक बैठक सुरू झाली. त्या बैठकीतल्या विरोधी पक्षांनी आपल्या महागठबंधनला म्हणजे महाआघाडीला नाव दिलं आहे आता इंडिया असं. इंडिया म्हणजेच इंडियन डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया. हे नाव राहुल गांधींनी सुचवलं आणि त्याच्यावर सगळ्या सदस्यांनी म्हणजेच 26 पक्षांनी मान्यता दर्शवली. आता या इंडियामध्ये किती सदस्य होते तर एकूण 26 सदस्य होते. तर या 26 पैकी महाराष्ट्रामधले किती होते तर 2 होते, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. त्यामुळे आता ही लढाई एनडीए विरुद्ध इंडिया अशी झालेली आहे. ही लढाई जिंकणं एनडीए आणि इंडिया या दोघांच्यासाठी आता सोपं राहिलेलं नाहीये. काही जण म्हणतील की भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आरामात सत्तेत येईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आरामात देशाचे पंतप्रधान बनतील. पण ही गोष्ट आता एवढी सोपी राहिलेली नाहीये. 2014ची 2019ची निवडणूक आणि 2024ची निवडणूक यामध्ये खूप मोठा फरक आहे. पहिला फरक म्हणजे काँग्रेसमध्ये आलेलं परिवर्तन. काँग्रेसमध्ये 2014ला नेतृत्व नव्हतं, ती निराशेमध्ये होती, उत्साह नव्हता कार्यकर्त्यांच्या मध्ये. पण आता मात्र काँग्रेस पूर्णपणानं जोशमध्ये कामाला लागताना दिसते. 2024ची तयारी त्यांनी 1 वर्ष 1.5 वर्ष आधीच सुरूच केलेली आहे. राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्यातलं नेतृत्व गुण पुढे आलं आणि त्यामुळे काँग्रेसला तरी कमीत कमी एक चांगला नेता मिळालाय हे सिद्ध झालं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला आता काँग्रेसचं तगडं आव्हान असणार आहे हे निश्चित. या निवडणुकीमध्ये आणखी एक वेगळी गोष्ट घडली आहे, ती म्हणजे विरोधकांची एकजूट. आजपर्यंत विरोधकांची एकजूट होईल की नाही, पंतप्रधान पदावर यांचा दावा अडकेल की काय अशा शंका असताना सुद्धा विरोधकांनी एकीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे. ईडी आणि सीबीआयच्या दबावाखाली येऊन कित्येक नेते भारतीय जनता पक्षाबरोबर जोडले जात असताना सुद्धा या नेत्यांनी मात्र आपण भाजपच्या विरोधात लढणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेसनं पुढाकार घेत आम्ही पंतप्रधान पदासाठी आग्रही नाही असं स्पष्टपणानं सांगितलं. त्यामुळे या पक्षांमध्ये एकजिनसा आल्याचं दिसून येतंय. आणखी एक मुद्दा म्हणजे 2014ला जशी काँग्रेसच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी होती, असंतोष होता, तसंच वातावरण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बनलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जरी दिसून येत नसलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाविरोधात असंतोष असल्याचे कित्येक सर्वेंनी सांगितलेलं आहे. महागाई असेल, बेरोजगारी असेल, नोटबंदी, कोरोना या सगळ्या प्रश्नांवर सरकारला कुठलंही योग्य पाऊल उचलता आलं नाही हे दिसून येतं. या उलट अडाणी घोटाळा, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारख्या घोटाळेबाजांना सुद्धा भारतीय जनता पक्ष पाठीशी घालताना दिसतोय. त्याचबरोबर ब्रिजभूषण सारख्या नेत्याला सुद्धा महिला पैलवानांच्यावर अत्याचार होऊन सुद्धा बीजेपीनं पाठीशीच घातलं. त्याचबरोबर आणखी एक साधी गोष्ट अशी आहे की हिंदी न्यूज मीडिया जी भारतीय जनता पक्षाचा सरळ सरळ प्रचारच करत होती, त्यामध्ये सुद्धा आता काँग्रेसनं फाटा देत राहुल गांधींनी युट्यूबवर किंवा इतर सोशल मीडियावर आपला स्वतःचा प्रचार स्वतःच्या यंत्रणेनं करायचं ठरवलेलं आहे. आता एनडीए आणि इंडिया मधला आपण फरक बघूया. एनडीए मध्ये एकूण 38 पक्ष आहेत, इंडियामध्ये एकूण 26 पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष सोडला तर या 37 पक्षांचं एकूण मतदान 2019 सालचं लोकसभेचं होतं 2,10,00,000 आणि इंडिया मधल्या काँग्रेसला सोडलं आणि बाकीच्या 25 पक्षांचा विचार केला तर त्यांचं मतदान होतं 13,10,00,000. हा एवढा मोठा फरक भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या सहकार्यांमध्ये दिसून येतो. तुम्ही म्हणाल की भाजप आणि काँग्रेस हे एकमेकांच्या समोर आल्यावर भाजप काँग्रेसला पूर्णपणानं हरवू शकेल, पण तशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, मध्य प्रदेशचे सर्वे असं दाखवत आहेत की काँग्रेसचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सुद्धा वेगळी स्थिती दिसून येत नाही. वर गेला तर हरियाणामध्ये सुद्धा भाजपसाठी बिलकुल चांगली स्थिती नाहीये. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं गेल्याच वर्षी निवडणूक जिंकली आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश सोडता आता कुठल्याही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही. आता तुम्ही एनडीए मधल्या 38 पक्षांची यादी बघितली तर त्याच्यामध्ये जनसुराज्य पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष यांसारखेच पक्ष जास्तीत जास्त आहेत.
एकनाथ शिंदेचा शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तर हे बाकीचे सगळे पक्ष हे अगदी लहान 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 गटामध्ये मोडतात. 38 पैकी 24 पक्ष असे आहेत ज्यांचा एकही खासदार राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षासाठी हे अलायन्स फक्त दाखवण्यासाठी होतं की तुमच्याकडे जर 26 आहेत तर आमच्याकडे 38 आहेत. आमचा आकडा मोठा आहे हे दाखवण्यासाठीच ज्या दिवशी विरोधी पक्षांनी आपली बैठक ठेवली बेंगलोरला, त्याच दिवशी भारतीय जनता पक्षानं आपली बैठक दिल्लीमध्ये ठेवली आणि असा संदेश देण्याचा प्रयत्न केला की त्यांच्याकडे जर 26 लोक आहेत तर आमच्याकडे 38 आहेत. जो भारतीय जनता पक्ष आपल्या सहकार्यांना फोडताना दिसतो, जो भारतीय जनता पक्ष आपल्या सहकारी पक्षांना संपवताना दिसतो, त्यांच्यातलेच नेते फोडून आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आणि सगळीकडे अख्ख्या देशात असले प्रयोग करताना दिसतो, तो भारतीय जनता पक्ष आता एनडीएतल्या सहकार्यांना आमचे मित्र आहेत याजवळ असं म्हणताना दिसतो. याचं कारण एकमेव आहे मित्रांनो की भारतीय जनता पक्षासाठी या वर्षीचं वातावरण अत्यंत प्रतिकूल आहे. याआधी नरेंद्र मोदी म्हणत होते की एक अकेला सप्पर भारी. जर एक अकेला सप्पर भारी होता तर या 38 जणांना घेण्याची गरज तरी काय होती? जर तुम्ही एकटे या 26 जणांच्या वर भारी पडत होता तर अजित पवारांना आपल्या पक्षात ओढण्याची गरज काय होती? एकनाथ शिंदेंना ओढण्याची गरज काय होती? नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष सातत्यानं परिवारवादावर आक्षेप घेताना दिसतात. पण आता बघा त्यांच्याकडे पवार, पासवान, राजभर, चौटाला, मुंडे, बादल, संगमा अशी सगळी उदाहरणं परिवारवादाची नाहीतर कशाची आहेत? जय शहा कुणाचा मुलगा आहे? अमित शहांचाच मुलगा आहे. जर हा परिवाद नसेल तर भारतीय जनता पक्षानं कुठल्या परिवारवादावर बोलतायत हे स्पष्ट करावं. ज्या भ्रष्टाचारावर भारतीय जनता पक्ष कित्येक वर्ष ओरडून सांगत होता, तोच भारतीय जनता पक्ष आता भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या मांडीवर घेताना दिसत नाहीये का? याच कारणामुळे भारतीय जनता पक्षाला अख्ख्या देशामध्ये वॉशिंग मशीन असं संबोधलं जातंय. याच भारतीय जनता पक्षानं अजित पवारांच्यावर राज्य सहकारी बँकेमध्ये 25,000 कोटींचा आणि सिंचन घोटाळ्यामध्ये 70,000 कोटींचा घोटाळा केल्याचं आरोप केले. आता हे आरोप खोटे आहेत असं म्हणाला तर भारतीय जनता पक्षानं 2014ला जनतेशी खोटं बोललं असं म्हणावं लागेल. प्रत्येक निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिमचा मुद्दा आणणारे भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडानं आता हिंदुत्वाचा मुद्दा आणणार आहे? अजित पवारांना घेऊन त्यांनी हिंदुत्व फाट्यावरच मारलंय असं का म्हणत नाहीत? जे अजित पवार संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणता स्वराज्य रक्षक असं म्हणणारच असं म्हणतात, ते अजित पवार भाजपला कसं काय चालतात? हे सगळं सत्तेसाठी चाललंय असं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला दिसत नाही असं तुम्हाला वाटतं का? महाराष्ट्रातली आणि देशातली जनता अडाणी असेल पण मूर्ख नाहीये. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मोदी बेटी बचाव आणि बेटी पढावचा नारा सांगत होते, त्याच वेळेला दिल्लीमध्ये महिला पैलवानांच्यावर अन्याय झालेला होता आणि त्या महिला पैलवान ब्रिजभूषण सिंगच्या विरोधामध्ये आंदोलन करत होत्या. हे सगळं जनतेला दिसत असतं आणि जनता या सगळ्यावरची प्रतिक्रिया मतपेटीतून देत असते आणि आज ना उद्या ती प्रतिक्रिया जनता नक्की देईल. आता या इंडियामध्ये काय आहे तर इंडियामध्ये सुद्धा भ्रष्ट लोक आहेत, नाही असं म्हणण्याचं कुणीही धाडस करणार नाही. पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला ज्या विश्वासानं जनतेनं 2014ला निवडून आणलं आणि 10 वर्षापर्यंत त्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांच्याकडून अपेक्षा केली की या भ्रष्टाचारांना जेलमध्ये टाकाल, तर भारतीय जनता पक्षानं काय केलं की याच भ्रष्टाचारांना आपल्या मांडीवर बसवलं आणि जे आपल्या बरोबर येत नाहीत त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाया करणं सुरू केलं. आता याच कारवाया आणखीन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. पुढच्या 6 महिन्यात, एका वर्षात तुम्ही बघाल तर खूप मोठ्या कारवाया आता होणार आहेत. कारण अजितदादांच्या सारख्या लोकांना घेऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाचा जो मतांचा कोटा आहे तो पूर्ण होताना दिसत नाही. ते आता जनता दल युनायटेड, राजद आणि टीएमसी सारख्या पक्षांना सुद्धा फोडण्याची तयारी करत आहेत. त्याशिवाय त्यांना लोकसभेची निवडणूक जिंकणं केवळ अवघड होऊन बसलंय. इंडियानं सुद्धा आता एक समन्वय समिती बनवली आहे ज्याच्यामध्ये 11 सदस्य असतील आणि ते सगळ्या 25-26 पक्षांच्या समन्वयाची भूमिका बजावतील. या इंडियाचं एक हेडक्वार्टर असेल, म्हणजेच मुख्यालय असेल जे दिल्लीमध्ये असेल आणि तिथून सगळा कारभार आता सांभाळला जाईल. 2024ची निवडणूक त्या मुख्यालयामधूनच हे 26 पक्ष लढताना दिसतील. शेवटी आणखी एक प्रश्न उरतो, तो म्हणजे जगनमोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू, केसीआर आणि नवीन पटनाईकांचा आणि त्याचबरोबर मायावतींचा सुद्धा. हे 5 असे मोठे पक्ष आहेत जे अजून सुद्धा भाजप बरोबर पण गेलेले नाहीत आणि काँग्रेस बरोबर सुद्धा गेलेले नाहीत. या पक्षांची भूमिका निवडणुकीनंतर ठरणार आहे, म्हणजेच या पक्षांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची असणार आहे. त्यांच्याकडे एकूण जर बघितलं आपण तर जवळजवळ 20 ते 25 खासदार निवडून आणण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. जर या पक्षांनी आपली ताकद भारतीय जनता पक्षाबरोबर लावली
तर भाजपचं सरकार पुन्हा एकदा बनण्याची शक्यता आहे. पण जर यांच्यातल्या काही जणांनी जरी काँग्रेसच्या आघाडीबरोबर येण्याचा निर्णय घेतला 2024च्या निवडणुकांच्या नंतर, तर मात्र हे चित्र बदलू शकतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.